नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे राज्यकर्ता पक्ष मागास. हा चमत्कार नाही का? मित्र हो, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, दुसऱ्यांदा सुरू केलेलं उपोषण संपलेलं आहे. त्यांनी 2 महिन्याची मुदत शासनाला दिली आहे. शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतत मनोज पाटलांशी संवाद साधून आपण या विषयात प्रामाणिकपणे आणि कसोशीनं प्रयत्न करतो आहोत आणि मराठा जातीला जे आरक्षण हवं आहे ते मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपली पावलं पडत आहेत, अशी खात्री जरांगे पाटील यांची त्यांनी करून दिली. मला धोका एक जाणवतो तो असा की प्रश्न सुटलाय असं वाटत असलं तरी हा प्रश्न सुटू नये असं मानणारी माणसं, मांडणारी तत्त्व, मांडणाऱ्या वृत्ती आणि पक्ष, काही घटक महाराष्ट्रात आहेत आणि ते निद्रिस्त नाहीत, ते जागृत आहेत, थोडे प्रबळही आहेत. त्यामुळे पुढच्या 2 महिन्यात हा प्रश्न सोडवल्याचं श्रेय शिवसेना आणि भाजप यांना मिळू नये म्हणून पुन्हा दंगे धोपे होण्याची शक्यता, भीती आहे. जेणेकरून, कारण पहा, आत्ता देखील या सर्व प्रकरणाचे अनेक पैलू आहेत. त्यातला महत्त्वाचा पैलू असा आहे की ज्या शासनाला जरांगे पाटील वेठीस धरतात त्या शासनाचे प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, शिवसेना आणि भाजप, या परिस्थितीला, म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळत नाही आहे या परिस्थितीला, किंवा मराठे मागास राहिले या परिस्थितीला जरासुद्धा उत्तरदायी नाहीत, कारणीभूत नाहीत. पण चित्र असं निर्माण करण्यात येतं आहे की हे दोघे जण आणि हे 2 पक्ष त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं त्यागपत्र मागण्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मजल गेलेली आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, काही ना काहीतरी उत्पात होईल असं वाटतंय. आता आरक्षण हा जो विषय आहे, आपली घटना जेव्हा तयार झाली तेव्हा अनुसूचित जाती आणि जमाती यांना आरक्षण देण्यात आलं. अनुसूचित जाती म्हणजे दलित आणि अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी यांना आरक्षण दिलं, कारण समाज व्यवस्थेमध्ये एकंदर या 2 वर्गांना शिक्षणाच्या संधी त्या मानानं कमी उपलब्ध झाल्या. परिणामी नोकरीच्या संधी त्यांना अधिक मिळाल्या नाहीत. त्यामुळे इतर समाज आणि हे 2 वर्ग ज्यांच्यामध्ये दरी होती, ती दरी बुजवण्यासाठी त्यांना आरक्षण देण्यात आलं आहे की तुम्ही शिका, तुम्हाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे आणि बाकीचा समाज आणि दलित आणि आदिवासी हे समपातळीवर समकक्ष होऊ द्या आणि सगळ्यांनी मिळून हातात हात घालून आपण पुढे जाऊया, या चांगल्या कल्पनेतून या दोघांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे दलित आणि आदिवासी मागास राहिले याला कोणीतरी समाजव्यवस्था कळत किंवा नकळत पण कारणीभूत होती. तसं मराठ्यांच्या विषयात म्हणता येईल का? मराठा समाजाला कोणी मागास ठेवलं? मराठा समाज मागास राहिला याला कारण ते मराठी स्वतः आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. राज्यकर्ता पक्ष गेली 60 वर्ष महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर गेली 60 वर्ष मराठा जात ही महाराष्ट्रात राज्यकर्ता पक्ष आहे. आणि 60 वर्षानंतर निष्कर्ष काय या राजवटीचा? तर मराठा जमात ही मागास आहे आणि आम्हाला मागासपणा असा टाहो फोडून ते
आंदोलन करतायत की आम्हाला मागास म्हणा. समाज आंदोलन करतो याचं कारण त्यांना पुढे जायचं असतं. आम्ही मागास आहोत, गेली 60 वर्ष आमच्यासाठी काही करण्यात आलेलं नाही. याच्यापेक्षा बोचरी, याच्यापेक्षा मर्मभेदक टीका गेल्या 60 वर्षाच्या महाराष्ट्रातल्या राजवटीवर दुसरी असू शकेल काय? मराठा जातच असं म्हणते आहे की आम्ही मागास आहोत, आमचा विकास झालेला नाही. मग जर आपण विचार केला आणि जर मनामध्ये आपल्या असं आलं की आत्तापर्यंत जी वैचारिक मांडणी करण्यात येत होती की 3% लोकांनी 97% लोकांचं शोषण केलं आणि या 97% लोकांना मुक्ती देण्यासाठी मराठा समाज त्यांचं नेतृत्व करेल, मराठा समाज त्यांचं ब्राह्मणांपासून शोषण होऊ देणार नाही आणि म्हणून आम्हाला राज्य करू द्या असं म्हणून मराठा जातीनं राज्य केलं. त्या मराठा जातीला स्वतःचा विकाससुद्धा करता आला नाही. मग यांनी राज्य कोणासाठी केलं याची उत्तरं मिळायला हवेत आणि ती उत्तरं सगळ्या महाराष्ट्राला हवी आहेत की महाराष्ट्राचं राज्य मराठा जातीच्या लोकांकडे आहे. ग्रामीण महाराष्ट्राची सूत्र, मग ती साखर कारखाने असतील, शिक्षण संस्था असतील, दूध उत्पादक संघ असतील, सूत गिरण्या असतील, या मराठा जातीकडं असल्यामुळं मराठा समाज मागास राहतो यावर विश्वास कसा ठेवायचा? आणि तो मागास आहे आणि त्याला आरक्षण द्यावं लागतंय म्हणून मराठा समाज, बरं आपण स्वतः आपल्या मागासपणाला कारणीभूत आहोत असं जेव्हा माणसाला कळतं तेव्हा तो आत्मकेंद्रित होतो, अंतर्मुख होतो, तो दुसऱ्यांना दोष देत नाही. इथे मराठा समाज आपल्या विकासासाठी काय काय करता येईल या दृष्टीनं त्यांच्यामध्ये परीक्षण सुरू झालं आहे. एकत्र बसतायत, गटचर्चा होते आणि काय काय आपल्याला मार्ग शोधून काढता येतील आपल्या विकासाचे असं सुरू झालं आहे, मंथन सुरू झालं आहे. असं दिसत नाही. त्यांच्यापुढे एकच मार्ग आहे, तो म्हणजे काय वाटेल ते करा, मर्यादा ओलांडा किंवा काही करा, सर्वोच्च न्यायालयाची सबब आम्हाला सांगू नका, आम्हाला आरक्षण द्या. ही एक प्रकारे वेगळ्या प्रकारे दडपशाही किंवा थोडंसं अतिशयोक्ती करून बोलायचं, हा आतंकवाद नाही आहे का? तर तो आहे असं मला वाटतं. तर आता पुन्हा एकदा आपण जी वैचारिक मांडणी झाली, 3% लोकांनी 97% लोकांचं शोषण केलं, त्याविषयी आपण बघायला पाहिजे. समाजवादी समाज रचनेचं स्वप्न 60 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं त्यावेळेला आपण केलं होतं. त्याचा निष्कर्ष आज मराठी राज्यकर्ते आहेत आणि मराठा समाज सगळ्यात मागास आहे. मला असं वाटतं बरं का, आपली स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्य आंदोलन आणि मराठा राज्यकर्त्यांची राजवट या दोघांचा एकदा पुनर्विचार नीट व्हायला हवा आहे, त्याचा अभ्यास व्हायला हवा आहे. आपल्या स्वातंत्र्य चळवळीचं उद्दिष्ट भारताची फाळणी हे नव्हतं. 1200 वर्ष जो लढा चालला तो अखंड भारताची मुक्तता करणं हा होता. जे लोक पारतंत्र्यात पडलेले आहेत म्हणजे हिंदू जर पारतंत्र्यात पडलेले आहेत तर हिंदूंना पुन्हा स्वतंत्र करणं याचा अर्थ पारतंत्र्यात त्यांची जी भूमी गेली ती सगळीच्या सगळी त्यांना परत मिळायला पाहिजे. त्यातली काही भूमी ज्याने आक्रमणं केली होती त्यांचे जे कोणी अभिमानी वारसदार असतील त्यांना देणं म्हणजे तुम्ही बक्षीस देताय का आक्रमण केल्यामुळे, असं आपली स्वातंत्र्य चळवळ ही थोडीशी विकृत पद्धतीनं चुकीच्या मार्गानं गेली आणि जो आपला कायम शत्रू आहे तो आपण सीमेवर निर्माण करून ठेवला. त्यामुळे आपली स्वातंत्र्य चळवळ ही जशी फसलेली आहे तसं एक दुसरं मिथक म्हणा की समाजवादी समाजरचना आणून ब्राह्मण जातीचं जे पिळवणूक आहे
जे शोषण आहे ते थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि त्या दृष्टीनं सगळ्यांचं विमोचन होणार आहे, सगळ्यांची मोक्ष सगळ्यांना मिळणार आहे, असं जे एक मांडणी करण्यात आली. त्या मांडणीचा विचार व्हायला हवा आणि तो एका उद्देशानं व्हायला हवा आहे की समाजामध्ये कुठलेही भेद राहू नयेत, समाजामध्ये चुकीची प्रमेय मांडली जाऊ नयेत. सगळ्यांनी हातात हात घालून एकसंध, एकजीव, एकजिन्सी समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. त्या दृष्टीनं आपण थोडंसं आत्मचिंतन करून पुनर्विचार, स्वातंत्र्य चळवळ आणि महाराष्ट्राची गेल्या 60 वर्षाची वाटचाल, ब्राह्मणांविषयी जाणीवपूर्वक जे गैरसमज निर्माण करण्यात येतात ते दूर करण्याच्या दृष्टीनं मी 1-2च काही चांगली उदाहरणं देणार आहेत. शांता शेळके या विख्यात कवयित्री आणि गीतकार यांनी आपल्या आत्मचरित्रात असं लिहून ठेवलेलं आहे की मी स्वतः जातीनं वेणकर आहे, मी कोष्टी जातीची आहे, पण माझं बालपण सगळं ब्राह्मणांच्या घरात गेलं आहे आणि ते इतकं मला तिथे स्वातंत्र्य होतं की त्यांच्या स्वयंपाकघरात मी मुक्तपणे संचार करू शकत असे. किती मुक्तपणे, तर त्यांच्या स्वयंपाकघरात जी शिजलेले पदार्थ ठेवणारी पातेली असायची, ती उघडून, झाकण बाजूला करून ती उघडून आत काय शिजवलं आहे हे बघण्याचं मला स्वातंत्र्य होतं. तू स्वयंपाकघरात येऊ नकोस, तू कोष्टी आहेस असं मला कोणीही म्हणालं नाही. मी त्या घरातलीच एक सदस्य म्हणून सगळ्यांनी मला अत्यंत सन्मानपूर्वक वागणूक दिली, असं शांता शेळके यांनी लिहून ठेवलं आहे. न.र. फाटकांनी काकासाहेब खाडीलकरांचं जे चरित्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये पेशवाईतलं सामाजिक वातावरण कसं होतं, तर पेशव्यांचा जो भटारखाना होता, जे रसोई घर होतं, तिथे येणाऱ्या बाहेरगावाहून येणाऱ्या सर्व जातीच्या सरदारांना स्वयंपाकघरात मुक्त प्रवेश होता आणि आपल्याला कोणते पदार्थ हवे आहेत हे सांगण्याचं तिथल्या आचार्यांना त्यांना स्वातंत्र्य होतं. ते स्वयंपाकघरात जाऊन आपल्याला हवं ते खाऊ शकत होते. शिवाजी महाराजांविषयी जो किती आदर ब्राह्मण समाजाला आहे, तर मागे मी एकदा सांगितलं एका व्हिडिओमध्ये की आपले जे सगळ्यात मोठे इतिहास संशोधक विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे आपोषणी घेताना, जेवताना पूर्वी आपोषणी घेत आपल्या पूर्वजांचं स्मरण म्हणून, तर पहिली आपोषणी ते शिवाजी महाराजांच्या नावानं घेत असत. शिवाजीला आपला पहिला पूर्वज ज्याचं प्रातस्मरण प्रथम करायला पाहिजे असा ब्राह्मण समाज मानतो. त्यामुळे विनाकारण ब्रिटिशांनी ब्राह्मणांच्या विरुद्ध जे गैरसमज जाणीवपूर्वक पसरवले ते ही संधी आहे, आपण दूर करूया आणि सगळ्या समाजांनी, कोणीही मागास राहता कामा नये, सगळ्या समाजांनी हातात हात घालून पुढे जाण्याच्या दृष्टीनं पावलं टाकूया असं मला या वादंगाच्या निमित्तानं, या आंदोलनाच्या निमित्तानं सुचवावंसं वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.